गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राला जे हवं आहे, महाराष्ट्राच्या तरुणांना जे हवं आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे हवं आहे, महाराष्ट्रातल्या महिलांना जे हवं आहे, हे महाराष्ट्राला मिळालं आहे का? आपलं कालचं आंदोलन हे राजकीय नव्हतंच. कालचं आपलं आंदोलन संस्कृती विरुद्ध विकृती होतं आणि त्या विकृतीच्या बाजूने भाजपने आंदोलन केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. शक्ती कायदा आपण आणला होता, शक्ती कायदा आपण मांडला होता, शक्ती कायदा आपल्या विधान भवनात मंजूर झाला होता, आपलं सरकार असताना मंजूर झाला होता. हा कायदा महिलांना बळ देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी कायदा होता. त्या कायद्याचा हा भाजप विरोध करत आहे, हे दुर्दैव आहे. आणि आज आपल्याला सांगत आहे की तुम्ही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहात. बदला नाही तर बदलाव आणायचा असेल आपल्याला, तर तुम्हाला एकजुटीने एकत्र यायलाच लागेल. तुम्ही तयार आहात का? एक बोट म्हणजे काही लोकशाही नाही. जर आपल्याला लढायचं असेल तर ह्या 5 बोटांना वेगळं लढून चालणार नाही. जर ताकद बघायची असेल तर ह्या 5 बोटांना एकत्र आणून ही वज्रमूठ तयार केली पाहिजे, तर आणि तरच आपण लढू शकतो. ही जर वज्रमूठ एकत्र आली तर जे कोणी आपल्या समोर आपल्याला मागे खेचायला निघालेले आहेत, मागे ढकलायला निघालेले आहेत, ही वज्रमूठ त्यांना बुक्क्या दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.